आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. खबरां विभाग सादर करता प्रादेशीक समाचार दर्शन. आयच्या आवृत्तीत पळोवया वंदना काकोडकर हांची मुलाखत. सध्या गरमेचो सीझन चालू आसा. आपलें डायट कशें आसचें ताचेच बरोबर आपूण खंयचे खंयचे उपाय घेवचे हाचे खातीर डायटिशियन वंदना काकोडकर हांची पणजी दूरदर्शन केंद्रान घेतिल्ली एक मुलाखत आतां आमी आयकुया. तातूंतले कांय अंश. विटमिन्स म्हणले की आमी सहसा तांकां मायक्रो न्यूट्रियन्स ह्या कॅटेगरीन घालता आनी मायक्रो म्हणले की आमकां सगळ्यांक खबर आसा थोडो किंवा इल्लेशे. म्हणटकर खूप जाणांचे कशे कमीत ती कमी जाय पडटा न्ही विटमिन्स. म्हणटकर ताजेर चड महत्व दिना. सगळे लोकांक जाय कितें म्हजे कार्बोहायड्रेट सारखे खावप जाता न्ही, म्हजे प्रोटीन्स खावप जाता न्ही, फॅट्स सारखे आसा न्ही. पूण कोण केन्नाच म्हणना की म्हजे विटमिन्स सारखे आसा काय, म्हजे मिनरल्स सारखे आसा काय. आनी इंडियेनूच न्ही पण आमी आतां गोंयान पळोवपाक लागले की खूब लोकांक एस्पेशली बायलांक तर भयंकर विटमिन्सची कमतरता जावपाक लागला. आनी हाजे मेन कारण इज आमी आमचो आहार म्हणजे जे आहारान आमकां जास्त विटमिन्स मेळटा ती आमी खायनात किंवा आमी सहसा सदांच खायना. खातात केन्नाय खातात पूण केन्नाय खाले जाल्यार ही विटमिन्स आमच्या बॉडीक पावनात. खंयचोय जेन्ना आमी आहार म्हणटा तेन्ना तो सदांच खावचो पडटा. सदांच ही न्यूट्रियन्स तुज्या बॉडीक गरजेची असता आनी त्या खातीर हाची कमतरता जावपाक लागल्या. सो आतां सादी गजाल म्हणजे आतां विटमिन्स एक थोडक्यान तुमकां सांगप म्हणल्यार खुबशी विटमिन्स रोग प्रतिकार शक्ती वाडयता. म्हणजे तू परते परते दुयेंत जायना, परते परते तुका कितें थंडी जायना, जोर जायना. सो रोग प्रतिकार शक्ती वाडोवप हे भयंकर इम्पॉर्टंट काम आसा विटमिन्सचे. आता खुबशे बायलांक आनी एक विटमिन्साचे उपयोग आसा म्हणटा ते आमचे हॉर्मोन्स रेग्युलेट करतात ते. आनी हॉर्मोन्स इम्बॅलन्स जालो की बायलांक खूब प्रॉब्लेम्स जावपाक लागला. पीसीओडी म्हणटू, थायरॉयडाचो प्रॉब्लेम म्हणटू, थोड्यांक मेनोपॉजाव्यार खूब प्रॉब्लेम्स जाता. सो हाजोय मेन कारण कितें की आमचे बॉडीन आमी विटमिन्स जाय त्या प्रमाणान घेयना. सो आमी विटमिन्स जेन्ना म्हणटा तेन्ना 13 तरेची एसेन्शियल विटमिन्स आसता. आता हांकां एसेन्शियलूय आमी कित्याक म्हणटा कित्याक ही आमच्या बॉडीन तयार जायना. सो ही आमकां आहारा तर्फेच घेवची पडटा जातून आमचे विटमिन्स आमकां 13 मेळटले. आता अगेन हे 13 हातून 2 तरेची असता. ओके, आमी तांकां फॅट सोल्युबल विटमिन्स म्हणटा आणि वॉटर सोल्युबल विटमिन्स म्हणटा. फॅट सोल्युबल विटमिन्स म्हणजे जी फॅट्साक म्हणजे चरबेक लागून आमकां बॉडीन एब्झॉर्ब जातली ताका आमी ADEK ही फॅट सोल्युबल विटमिन्स म्हणटा. आणि वॉटर सोल्युबल विटमिन्स म्हणजे जी विटमिन्स उदकान डिझॉल्व जाता. फॉर एक्झाम्पल विटमिन B आणि विटमिन C. आता विटमिन B तरेची आसा. दॅर इज B1, B2, B3 म्हणजे ताका आमी थायमीन, रायबोफ्लेविन, नायसिन म्हणटा. बायोटीन आयकला आसतले, फॉलेट आयकला आसतले, सायनोकोबॅलमिन, पिरिडॉक्सिन. सो इट इज अ B कॉम्प्लेक्स म्हणजे तातून ऑलमोस्ट खूप तरेची विटमिन्स असता. So we can just call them as B complex आणि विटमिन C which is your water soluble vitamin. आता विटमिन्स पयली आमी म्हणटाली की अमके एज जाले की हे विटमिनाची गरज आसा. पण आता पळोवंक गेले जाल्यार डेफिशियन्सी खंयच्याय वयाचेर जावपाक लागला. आता सामको कॉमन सध्या आसा तो विटमिन D. सो खूप जाणांचे म्हणजे जाणटेच बायलांचे किंवा भुरगे बायलांचे किंवा तरणाटे चलयांचे किंवा इवन ओव्हरऑल दादले मनशाचे विटमिन D हो खूप कमतरता जावपाक लागला. आता विटमिन D आमकां मेळटा कोणाक कडच्यान एक मेळटा आमकां सूर्य म्हणजे इट इज कॉल्ड एज सनशाईन विटमिन. सो खूपदा कितें जाला की आमी भायर सरतेवे सगळे कवर अप जावन वचून सोदता. एस्पेशली बायलां खूप जाणां स्कुटरीर वतेवे हाताक ग्लोव्स स्कार्फ सगळे बांदता. मान्य करता हांव कित्याक वी आर व्हेरी मच कन्सर्न्ड अबाउट आमची काळी पडटली आमी. सो त्या खातीर बांदतात. आता सकाळी जेन्ना वता तेन्ना ते थोडे वत जर आमी आंगार घेवपाक शकली जाल्यार आमचे बॉडीक विटमिन D चो फायदो जातलो. कित्याक विटमिन D कितें करता ती कॅल्शियम जी आमी कितें खातात ते खाणातले कॅल्शियम एब्झॉर्ब करता आणि आमची हाडां दात घटमूट करता. पूण जर हांवें कॅल्शियम सारखे खाले पुणून विटमिन Dच म्हजे बॉडीक ना जाल्यार ते एब्झॉर्ब जावपाक शक्य जायना. किची खाणां आसा आता दूध पियेले किंवा अंडे खाले जाल्यार तुका विटमिन D मेळटा.
तशें आतां आमी इवन बी कॉम्प्लेक्साची खुबशी कमतरता जावपाक लागल्या आनी तुमी ओदोळ म्हणले ते प्रमाणे मदीं आमकां थकान जाता म्हणजे काम करता पण अशें पुरो जाल्ले भशेन दिसता जाम जाल्ले भशेन दिसता सो खूबदां अशें पळयलां की बी कॉम्प्लेक्स सुद्दां जर आमी कमी घेतले जाल्यार आतां हे विटमिन बी कॉम्प्लेक्स कितें करता ती आमची कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फॅट्स हे मेटाबॉलायज करून तांकां आमचे बॉडीक एनर्जी मेळपाक ट्राय करता पूण विटमिन बी कॉम्प्लेक्सूच जर ना जाल्यार परत तुका एनर्जी मेळपाक शक्य जायना सो त्या खातीर मागीर आमकां अशी थकान येता किंवा इवन भुरग्यांक आमी पळयला आनी बायलांचें कितें जाता की एकूच काम न्ही आतां भायलीं कामां सांबाळची पडटा भितरलीं कामां सांबाळची पडटा सो ओवरऑल मागीर थकान खूब येता सो बी कॉम्प्लेक्सची बी डेफिशियन्सी खूब जावपाक लागल्या आनी धान्य जेन्ना खातात तेन्ना एक लक्षात दवरात पॉलिश्ड जाता तितली खावू नाकात अ सिंपल एक्झाम्पल सुरय तांदूळ आनी उकडे तांदूळ आतां उकडे तांदळान जी बी कॉम्प्लेक्स आसतली ती सुरय तांदळान नासतली कित्याक ताजो भायलो कवर आमी काडिल्लो आसता किंवा तो पॉलिश्ड आसता पण आता फक्त धान्य म्हणजे आमचे तांदूळ न्ही गव आसा नाशणे आसा ज्वारी आसा बाजरा आसा आनी पयलीं हे सहसा मेळपाक खूब कठीण पडटाले आतां तुका खंयच्याय स्टोरार गेले जाल्यार ही पिठां मेळटात सो म्हजो एक फक्त सांगपाचो लोकांक म्हणजे एकूच फक्त आमचे शीत खावू जाय हांव ना म्हणनात पुणून फक्त तांदूळ आनी गव हाचेच बद्दल येवजू नाका तुजे नाशणे बाजरी फोव तुगेले रवो ही सगळी सुद्दां जर वेगवेगळी खाणां आमी धान्य खाली जाल्यार आमकां बी कॉम्प्लेक्स मेळटा तशेंच तरेचे लेग्युम्स आतां लेग्युम्स म्हणजे आमची कडधान्य आनी ते कडधान्यांनी जाता तितले अळसांदे चवळी मागीर तुगेले राजमा किंवा मसूर काबुली चना ग्रीन पीस हे सुद्दां आमी जेन्ना कडधान्य खाता तेन्ना आमकां खुबशी विटमिन बी कॉम्प्लेक्स मेळटा आनी खंयचीय विटमिनां म्हणली की एक याद दवरात भाज्यो आनी फळां हांकां केन्नाच विसरू नाका कित्याक सगळे भाज्यांनी आनी सगळे फळांनी खंयचे तरी विटमिन्स तुमकां मेळटाच आनी ते भयंकर गरजेचे आसता म्हणजे आमची तांबडी भाजी म्हण तूं मुळ्या भाजी म्हण धवी भाजी म्हण आंकूर येता आतां गरमी सुरू जाल्ल्याक पणस येतलो जाम येतलो जांबळां काण्णां ही सगळी जाता तितली फळां खायत म्हणजे तुका विटमिन जास्त मेळटा विटमिन डीचे हांव म्हणटा की जमता जाल्यार एक दिसांतल्यान एक 10-15 मिनटां सकाळच्या आदेसाक एक जर मातशे वतान थोडे वेळ रावले किंवा तुका खबर आसा तुजो सकाळचो टायम ऑफिसान वचचो म्हणून तेन्ना सत्री पेटयनासतना मातशी वतात म्हणजे जाता तितले सूर्य आंगार घेयात आनी ताजे बगर एक दूध पियेले एक एस्पेशली बायलांक कित्याक एक 30 किंवा 35 पयलीं आमी 40 म्हणटाली पण आतां हांव म्हणटा 30-35 जशी जाली की कॅल्शियमाची गरज आसता आमकां सो दूदूय पियेले की तुका विटमिन डी मेळपाचे चान्सीस आसता अंडे खायात एग योकान तुगेले जाय तितले तुका विटमिन डी बी मेळटा आतां प्रेग्नन्सीन म्हणटा तेन्ना आमी सगळीच विटमिन्स म्हणजे घेवकूच जाय विटमिन ए विटमिन तुगेले सी विटमिन डी विटमिन बी ओके ही विटमिन के म्हणजे प्रत्येक विटमिनाक एक रोल आसता आणि तो प्रत्येक रोल आवयक एट द सेम टाइम ताजे बेबीक भुरग्याक जाय पडटा ओके सो त्या खातीर एक म्हणटा ते फॉलिक एसिड ओके सो फॉलेट म्हणटा ती एक युजली तुका पालेभाज्यो भरपूर खातकर ते आमी कित्याक म्हणटा तातूंत तुजी रेड ब्लड सेल्स बरी तयार जाता आनी खुबदां इवन कमी जाले जाल्यार इवन बेबीक कितें तरी डिफेक्ट जावपाचे चान्सीस आसता सो मेनी अ टायम्स फॉलिक एसिड त्या वेळाचेर खुबदां दोतोर टॅबलेट सुरू करता ओके गुरवार जाली की पण ताजे बगर जाता तितल्यो पालेभाज्यो जेन्ना खाता तेन्ना आता विटमिन्सान आमचे आयन येना ओके आयन म्हणटा ते आमचे मिनरल्स आसता पण ते आयन एब्सॉर्ब जावपा खातीर तुका विटमिन सी ची गरज आसता आता ही विटमिन सी आमकां कित्यान मेळटा जितले कितें आंबट आसता पळय मातशें अशें आंबटसार आसता तातूंत विटमिन सी जास्त आसता सिंपल एक्झाम्पल पेरा खाली किंवा आमला खाले किंवा तुगेली आता जांभळा घेतली लिंबू घेतलो संत्र घेतले मोसंबी घेतले सो ही सगळे खाणांनी तुका जास्त सी विटमिन सी आसता सेम वे जेन्ना तू कडधान्य खाता आणि ते मोड आयिल्ले कडधान्य खाता सो मोड येतकर ताजो विटमिन सी कंटेंट वाडटा म्हणून खूबदां तुम्ही आयकलां आसतलें की गुरवार बायलांक पयलीं म्हणटाले उसळ खावनी मुगाची उसळ खावनी मसुराची कोमायल्लेले मुगाची दी म्हणटाली कित्या खातीर की ताका प्रोटीन्सूय जरी मेळ्ळे ताजे बरोबर विटमिन सी मेळटली आणि ही विटमिन सी आयन एब्सॉर्ब करपाक मदत फक्त
आयनूच गरज न्ही, ताजे बरोबर ताका खंयची विटमिन्स जाय पडटा ती आपणे पळोवची पडटा. त्याच खातीर हो सगळो गैरसमज जाला की प्रत्येक जाण एकूच न्यूट्रियंटाचेर लक्ष दिता. प्रत्येक न्यूट्रियंटाची एक एक प्रत्येक जाणाचो मदत जाय पडटा एका एका न्यूट्रियंटाक. सो दे आर नॉट इंडिपेंडंट, दुसऱ्या हाजेर सुद्धा ती अवलंबून असतात. खूप जाणांनी आम्ही पळयला की भाज्यो आता आमकां खबर आसा की भाज्यांनी भरपूर विटमिन्स असता, पुणून तुवें ती पद्दत करतेवे कुकिंग करतेवे तुवें जर रायट मेथड वापरलो ना जाल्यार तुजी विटमिन्स वील गो वेस्ट. अ सिंपल एक्झाम्पल, तांबडी भाजयेन खूपदां रेंव असता म्हणटकर खूप जाणां कितें करता, तांबडी भाजी बरी बारीक शिनता, मागीर एक तोपान उदक घेता आनी बरी ती 2दा उदकान धुता. कित्या खातीर ती रेंव सगळी वचूं जाय म्हणून. आता जेन्ना तू खंयची भाजी शिनता तेन्ना ताजी विटमिन्स आमी एक्सपोज करता. आता ती विटमिन्स जर हांवें भाजी शिनून जर 2दा उदकान धुली ती सगळी विटमिन्स एस्पेशली द वॉटर सॉल्युबल विटमिन्स म्हणजे आमचे विटमिन बी आणि विटमिन सी ती त्या उदकान व्हांवून गेली आणि ती आमच्या सिंकातल्यान गेली. म्हजे प्रमाणान हांवें भाजयाच भरपूर खाली पण तातली विटमिन सगळी गेली. सेकंडली खूपदां कितें करता की पाले भाजीन ऑलरेडी उदकाचो कंटेंट भरपूर असता. सो जेन्ना आमी ती शिजयता तेन्ना आमकां तातूंत उदक घालपाचीच गरज ना. तुवें जर वयल्यान एक धाकणें धापलें जाल्यार ती उबेर आपलेच उदकान बरी शिजता आनी ताजी चवूय वाडटा, कोणाकूय खायनूय दिसता. पूण खूपदां कितें जाता बेगीन करूं जाय म्हणटकर आमी उदक घालता, उदक घालें धापून दवरलें. थोड्या वेळान जेन्ना धाकणें ओपन करता तेन्ना उदक चड जाता बिकॉज तांबडे भाजयेचे म्हणजे एक खंयचे पाले भाजयेचे उदक सुट्टा प्लस तुवें उदक घाला. आता ते आटोवपा खातीर तू गॅस मोठो दवरता, परत गॅस मोठो दवरलो, जितली तुजी भाजी खूब वेळ शिजता तितली तुजी विटमिन सगळी डिस्ट्रॉय जाता. म्हणजे उपयोग काय जायना. सो एक लक्षात दवरूं जाय, खंयचीय भाजी सदांच पयली आपणे व्यवस्थित धुवची आणि मागीर ती कापची. इवन बटाट खूप जाणांक सवय की बटाट तू तासता आणि मागीर उदकान घालता, कित्याक काय म्हणल्यार ते काळे पडटले म्हणून. पण द मोमेंट तुवें जेन्ना स्कीन काढली, आता स्किनाचे सकल भरपूर विटमिन्स असता, स्कीन काडना फुडें जेन्ना तू उदकान घालता परत तुजी वॉटर सॉल्युबल विटमिन्स गेली. सो तू सोमती तासून जातकर कट कर आणि तुजी भाजी तयार कर. सो ती उदकान बिदकान घालू नाका. सो पयली बरी धुयात मागीर कट करात. अगेन भाजी शिजयते जमता जाल्यार प्रेशर कुकर वापरलो किंवा बारीक गॅसार दवरून धापून केले म्हणजे जितले तुगेले कुकिंग फास्ट तितलो विटमिन लॉस. हे आशिल्ले आयचे प्रादेशीक समाचार दर्शन. तुमच्या मुखार दवरपी खबरां विभागाचे मुखेली तुषार जाधव आनी हांव सुभाष जाण. आता परत मेळुया फुडल्या सोमारा. तो मेरेन निरोप दियात. नमस्कार.